की बार काउन्सिलनं जे काही नियम अटी शर्ती घालून दिलेले आहेत त्या सक्तीनं पूर्ण केल्याशिवाय बार काउन्सिल आणि राज्य सुद्धा शांत बसणार नाही. पण राज्य सरकार आपल्याच नेत्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या किंवा सहकाऱ्यांच्या या ज्या काही शैक्षणिक संस्था असतात त्यांना पाठीशी घालून त्या ठिकाणी नियमामध्ये शिथिलता करतं. आपलं महाविद्यालय नॉन एडेड असेल, कायम विना अनुदानित असेल तर ते बार काउन्सिलच्या सगळ्या परवानग्या घेऊन चालू आहे का एवढी फक्त खात्री करावी एवढीच. महाराष्ट्रातील 353 लॉ कॉलेजमध्ये समजा 103 महाविद्यालयांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाची परवानगीच घेतलेली नाही. राज्य सरकारनं काहीतरी आसूड उगारला पाहिजे, कारण विद्यार्थ्यांचं नुकसान किती होऊ शकतं. एखाद्या महाविद्यालयाने एखाद्या विद्यापीठाच्या अंतर्गत विद्यापीठाची मान्यता, शासनाची मान्यता घेऊन त्या ठिकाणी आपलं विधी महाविद्यालय सुरू केलेलं असताना जर बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या त्या काउन्सिलच्या नियमाचं जर पालन होत नसेल तर प्रत्येक वर्षी महासीईटीच्या माध्यमातून जे विद्यार्थी ती सामायिक परीक्षा देतात आणि महाईसीटी पास झाल्यानंतरच महाविद्यालयांमध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतात, अन्यथा असे डायरेक्ट प्रवेश मिळत नाहीत. आणि जर एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश त्या ठिकाणी दिले तर मग राज्य सरकारची किंवा त्या विद्यापीठांची नैतिक जबाबदारी आहे की त्या विद्यापीठाचं एखाद्या महाविद्यालयामध्ये म्हणजे प्रवेश झाला, ऍडमिशन घेतला आणि त्यांनी नंतर जर समजा त्या महाविद्यालयानं बार काउन्सिलच्या जर अटी शर्तीचं पालन केलं नसेल, कुठली मान्यता नसेल, तिथं बार काउन्सिलची नियमावलीचं उल्लंघन होत असेल किंवा बार काउन्सिलनं ज्या अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत त्यांच्याकडे रजिस्ट्रेशनच नसेल तर मग त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही का, मला पडलेला प्रश्न. मी आजच ऐकलं की 3 आठवड्याची काहीतरी बार काउन्सिलनं मुदत दिली या सगळ्या महाविद्यालयांना की तुम्ही तुमचं जे काही फुलफिल आहे ते करून टाका, अन्यथा राज्य सरकारला त्यांनी सक्त आदेश दिलेले आहेत, या संपूर्ण महाविद्यालयाची मान्यता त्या ठिकाणी काढून घ्या. म्हणजे महाविद्यालयाला दंड ठोठावला जाईल, पण विद्यार्थ्याचं शैक्षणिक वार्षिक नुकसान होईल याची नैतिक जबाबदारी कुणावर, याच्यावर अजून सगळे अनुत्तरित आहेत. म्हणजे एका बाजूला विद्यापीठ, एका बाजूला राज्य सरकार, तिसऱ्या बाजूला बार काउन्सिल ऑफ इंडिया. आणि समजा मला जर विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल, मी महासीईटी पास झालो असेल आणि मार्क्स पडल्यानंतर मला महाविद्यालयाचे ऑप्शन हे तिथल्या पॅनलवर त्या महाविद्यालयांची नाव आहेत आणि ते तपासून मी जर महाविद्यालय चूज केलं असेल आणि तिथं जर माझं ऍडमिशन नंतर रद्द होणार असेल तर राज्य सरकार आणि बार काउन्सिल ते ऍडमिशन दुसऱ्या महाविद्यालयात ट्रान्सफर करण्यासाठी खरं तर परवानगी देणार का? ज्या महाविद्यालयांना, ज्या लॉ कॉलेजला, विधी महाविद्यालयांना शासनाची मान्यता आहे त्यांचं मी समजू शकतो, ते बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करत असतील. पण लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, अर्थात ज्यांनी सगळी सीईटी परीक्षा प्रक्रिया पूर्ण केली आणि खासगी महाविद्यालयांमध्ये जास्तीचे पैसे देऊन त्या ठिकाणी ऍडमिशन दिले, मॅनेजमेंट कोटा असेल, मेरिट लिस्ट असेल, आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्या सगळ्या जो काही मार्ग आहे प्रवेशाचा तो जर पूर्ण केला असेल, 70-80 म्हणजे 70-80 हजार, लाखभर किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या मोठ्या कॉलेजेसच्या फीस आहेत, नाकारता येत नाही. कारण खाजगी शाळा असेल किंवा महाविद्यालय असतील यांना तुमच्या वैयक्तिक स्वायत्तेवर त्या ठिकाणी ऍडमिशन जी काही फीस आहे ते आकारण्याचा अधिकार आहे. अशा ठिकाणी जर त्या महाविद्यालयाने बार काउन्सिल ऑफ इंडियाची जर परवानगी घेतली नसेल तर त्या महाविद्यालयाला त्या ठिकाणी कदाचित जसं इतर संस्थांमध्ये एखाद्याला ब्लॅकलिस्ट केलं जातं तसं सुद्धा होऊ शकतं. पण तिथं एकंदरीत एखाद्या महाविद्यालयावर कारवाई करणं म्हणजे एकंदरीत सगळा टीचिंग स्टाफ असेल, नॉन टीचिंग स्टाफ असतील
आणि सगळी इतर विद्यार्थिनी मंडळी असेल, या सगळ्यांवर त्याचा किती मोठा परिणाम होणार आहे हे खरं तर काही गोष्टी समजून घेतलं पाहिजे. बार काउन्सिल ऑफ इंडियानं काय अजून अटी शर्तीचं त्या ठिकाणी नियमन केलंय त्याच्यावर आपण चर्चा करूया. लॉ इन मराठी या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काल परवाच 353 महाविद्यालय महाराष्ट्रात आहेत हे कळलं. 103 महाविद्यालयांना बार काउन्सिलची मान्यता नाही. अजूनही बऱ्याच महाविद्यालयाने उच्च शिक्षण मंत्र्यांनी सक्तीनं सांगितलं की जर त्यांनी बार काउन्सिलच्या नियम अटी शर्तीचं पालन नसेल केलं, रूल्सच लॉ कॉलेजेस पाळत नसतील तर त्यांच्यावर दंड तो 6 ते 8 लाखांच्या काहीतरी जास्त आहे. पैशाबाबत मला जास्ती माहिती नाही, परंतु राज्य सरकार कदाचित सक्तीनं हे करू शकेल. पण सरकार जे नियम लावतं ते सगळ्यांसाठी सारखे असतात, म्हणून विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये अशी राज्य सरकारची भूमिका आहे. तशीच बार काउन्सिलची पण आहे की कुणीही चुकीच्या पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया राबवून कॉलेजला मान्यता घेऊन तिथं जर असा सावळा गोंधळ चालू असेल तर बार काउन्सिल त्या ठिकाणी मान्य करणार नाही. जर वकिलांना एक विशेष नियमावली, जे नवीन सोशल मीडियावर काहीही टाकतात, कोर्टाच्या प्रिमायसेसच्या किंवा कोर्ट रूम मधलं सुद्धा बाहेर डिस्क्लोज करतात, व्हिडिओ शूटिंग वगैरे, त्याच्यावर जसं बार काउन्सिलनं नियम त्या ठिकाणी नियमावली आखलेली आहे तसेच नियम महाविद्यालयांना सुद्धा आहे. जर विद्यापीठाचं राज्य सरकारचं महाविद्यालय त्या ठिकाणी ऐकत नसेल तर मान्यता त्यांनी कुठली घेतली? बार काउन्सिलने जर सक्तीचे नियम केले असतील, अजूनही 2 का 3 आठवडे त्यांना मुदत दिलेली आहे, अन्यथा तुम्ही प्रवेश घ्यायचा नाही, ही बार काउन्सिलनं सक्तीनं राज्य सरकारच्या मदतीने त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. राज्य सरकार सुद्धा ज्या महाविद्यालयाने त्या नियम अटी शर्तीचं पालन केलेलं नसेल तर त्यांची थेट मान्यता रद्द होईल असा विचार बार काउन्सिलकडे आहे. कारण बार काउन्सिल शेवटी एक सुप्रीम संस्था आहे. बार काउन्सिल ऑफ इंडिया याचं संपूर्ण देशभरामध्ये सगळ्या लॉ फर्मवर अर्थात महाविद्यालय आणि इतर गोष्टीवर जर रिस्ट्रिक्शन असतील, या सगळ्या गोष्टी समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. पण मला असं वाटतं शिक्षणाचं ज्या पद्धतीनं व्यावसायिकरण झालं, बाजारीकरण झालं, तसंच आता आर्थिक सुद्धा एक फार मोठा सोर्सेस प्रत्येकाला दिसतो. म्हणून वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या किंवा एकंदरीत ज्युडिशियल सिस्टीमच्या माध्यमातून शासनानं जे काही लॉ कॉलेजला मान्यतेची नियमावली करून दिलेली आहे, एका इमारतीमध्ये 4 कॉलेजला मान्यता मिळालेली आहे. त्याच्यामुळं ज्या पद्धतीचा जोरात धंदा प्रत्येकाचा सुरू आहे, तिथं फक्त आणि फक्त पैशाला महत्व आहे, शिक्षणाला किंवा कौशल्याला, विद्यार्थ्यांच्या एकंदरीत जडणघडणीला तितकंसं महत्व दिलं जातं का, हा संशोधनाचा विषय. आणि विद्यार्थ्यांना काय माहिती कुठल्या कॉलेजला बार काउन्सिलची मान्यता आहे किंवा नाही? तो बिचारा आपलं सहज त्यानं जे काही पर्सेंटेज घेतलेलं असतं किंवा ज्या ओळखीच्या जवळपासच्या महाविद्यालयामध्ये किंवा कुठल्याही महाविद्यालय जे दर्जेदार आणि विद्यार्थ्यांसाठी फार चांगलं आहे, अशा महाविद्यालयांना कशा मान्यता मिळाल्या किंवा कित्येक वर्षापासून ते करतात हे सगळ्यांना माहिती. तशाच मान्यता इतरांनी सुद्धा खाजगी स्वरूपात घेतल्या असतील, ऍडेड आणि नॉन ऍडेडला ज्या पद्धतीनं नियमावली करून दिली ती जर नसेल फॉलो केली तर याच्यावर खरंच बार काउन्सिलनं गंभीर होणं गरजेचं आहे. आणि माझ्यासारखा कायद्याचा एक विद्यार्थी नियमानेच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत यासाठी या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल. पण राज्य सरकार आपल्याच नेत्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या किंवा सहकाऱ्यांच्या या ज्या काही शैक्षणिक संस्था असतात त्यांना पाठीशी घालून त्या ठिकाणी नियमामध्ये शिथिलता करतं की बार काउन्सिलनं जे काही नियम अटी शर्ती घालून दिलेले आहेत त्या सक्तीनं पूर्ण केल्याशिवाय बार काउन्सिल आणि राज्य सरकार सुद्धा शांत बसणार नाही, याची वाट बघितली पाहिजे. पण विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी, माझी एवढीच आपल्याला विनंती, एकदा तपासून घ्या. जरी आपलं महाविद्यालय नॉन एडेड असेल, कायम विना अनुदानित असेल, तर ते बार काउन्सिलच्या सगळ्या परवानग्या घेऊन चालू आहे का, एवढी फक्त खात्री करावी, एवढीच माफक अपेक्षा. धन्यवाद.